साहेब, आता उन्हाळा सुरू होतो आहे आणि जंगलातील जे वन्य प्राणी आहे त्यांच्यासाठी आता काही उपाययोजना? जळगाव जिल्ह्यामध्ये जो यावल वन विभाग आहे त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या झाडतोडी होऊ नये, याच्या मॅन ॲनिमल कॉन्फ्लिक्ट होऊ नये, त्या ठिकाणी पाणीचे स्रोत ज्यांना आपण वॉटरिंग होल्स म्हणतो ते उपलब्ध व्हावा. यावल वन विभागाला अतिरिक्त आपण 1.5 कोटी रुपये BPDCच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. वनमध्ये आगही लागू नये त्याच्यामध्ये 50%ची घट आपल्याला मागच्या वर्षी दिसलं होतं. यावर्षी त्याच्यामध्ये अजून सुधारणा व्हावा याच्यासाठी TPDCच्या माध्यमातून त्याला निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. आणि वन विभागाचे जो अधिकारी डेप्टी कन्झर्वेटर फॉरेस्ट जमीर शेख साहेब आहेत त्यांची पूर्ण टीम याच्यामध्ये खूप मेहनत घेत आहे आणि मला विश्वास आहे की यावेळी चांगला याच्यामध्ये परिणाम आपल्याला दिसणार आहे. मॅन ॲनिमल कॉन्फ्लिक्ट, शेतामध्ये येणारे बिबट्या, हे सगळ्यांचे जो विषय आहे ते यावर्षी होणार नाही याच्यासाठी त्यांनी पूर्ण प्रयत्न करत आहे आणि पुढे पण करणार आहे. सर, जे शेतातील जे निंबाचं झाड आहे ते तोडण्याचे प्रमाण चोपडा तालुक्यात वाढलेले आहे. फॉरेस्ट डिपार्टमेंट कुठेतरी त्याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे. यावर काय आपण सूचना करणार का? या विषयाबद्दल मी त्याला सूचित करतो आणि या म्हणजे झाडतोडचं प्रकरण जंगलात होऊ नये आणि इतर शेतामध्ये पण होऊ नये त्याच्यासाठी तहसीलदार आणि फॉरेस्ट विभाग दोनों मेहनत घेणार.